नमस्कार मैत्रिणींनो, के स्पाइस मध्ये तुमचं स्वागत आहे। पाऊस सुरू झालाय, चटपटीत पण खावंसं वाटतं। तर यासाठी आज बनवणार आहोत मसाला चणा। तर यासाठी मी पाव किलो चणा रात्रभर भिजवत ठेवला। दुसऱ्या दिवशी कुकर मध्ये याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या होत्या। त्यामध्ये टाकलं मी थोडंसं मीठ आणि अर्धा चमचाभर हळद आणि या कुकरला 2 शिट्ट्यामध्ये हे शिजवून घेतलं। याला पूर्णपणे नाही शिजवून घ्यायचंय, असं अर्धकच्चच शिजवून घ्यायचं आहे। आता शिजवलेले चणे पूर्णपणे निथळून मी घरीच पंख्याखाली 1 तासभर हे हडकवून घेतले की जेणेकरून याचं वरचं मॉइश्चर आहे ते सगळं उडून जावं आणि हे लगेचच तळायला घ्यायचे आहेत। तर आता हे डीप फ्राय करायचे आहेत, म्हणून तेल चांगलं कडकडीत तापू दिले आणि मग हे चणे त्या तेलामध्ये मी सोडले। आता हे चणे एकदम डीप फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो, कारण आतून पूर्णपणे आपण भिजवलेले आहेत किंवा शिजवून घेतलेले आहेत, त्याला थोडासा वेळ लागेल। आणि जसं आपण चणे फ्राय करत जाऊ तसं त्याचा कलर पण चेंज होत जातो। तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण डार्क ब्राऊन कलर यायला त्याचा चालू होतो आणि तोपर्यंत काढायचे नाहीत, कारण आपल्याला हे चणे असे जर चांगले छान तळून घेतले तर पुढे आपल्याला ते 1-1.5 महिना आरामात घरी ते राहू शकतात वगैरे। तर हे बघा, अशा पद्धतीने सारखं हलवून वगैरे असा कलर चेंज होऊसपर्यंत आपल्याला हे चणे छान असे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत। आता प्लेटमध्ये काढताना बघा याचा आवाज पण खडखड येतोय, म्हणजे हे चणे छान आतून म्हणजे तळून निघालेले आहेत। तर अशाच पद्धतीने मी सर्व बाकीचे चणे तळून घेते। तर यासाठी लागणाऱ्या मसाल्यामध्ये तर मी ते 1 चमचा धने जिरे पावडर, 1 चमचाभर चाट मसाला, 1-1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचाभर बडीशेप आणि चवीसाठी 1 चमचा मीठ। आता हे सर्व जिन्नस घेतले। आता हे सर्व जिन्नस मी बडीशेपसाठी परत एकदा मिक्सरमधून बारीक करून घेते। आता हे मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आणि आपलेले तळलेले चणे छान असे एका बाउलमध्ये काढून हा मसाला त्याच्यावरती भुरभुरला आणि मग काय चमच्याच्या साहाय्याने सर्व एकत्र करून घेतलं, किंवा असं तुम्ही 2-3 वेळा असे वर खाली टॉस करून सुद्धा घेऊ शकता। हा बघा, एकदम पेपरच्या कोनमध्ये हा असा चणा मसाला भरायचा आणि मग काय अगदी हे चणा मसाला खाताना तुम्हाला तुमच्या शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या चणा मसाल्याची आठवण येईल, किंवा बगीचाच्या बाहेर मिळतो, किंवा तुम्ही चौपाटीवरती फिरायला गेलात तिथे सुद्धा हा असाच चणा मसाला आपल्याला भेटतो। तर असा हा चणा मसाला तुम्ही या पावसाळ्यामध्ये खायला घरीच बनवा। खूप पौष्टिक आहे आणि खूप चटपटीत आहे, पटकन होणार आहे। तर तुम्हाला नक्की आवडेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।